या ठिकाणी आपला समाज भरपूर कृतज्ञतेची नमस्कार. आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आदिवासी दिनामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचं आयोजन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य आणि कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी चांगलं काम करून गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा आदिवासी बांधवांचा सत्कारही या निमित्तानं करण्यात आला. यावेळी आदिवासी भवनसाठी आणि सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी शासनानं 10 एकर जागा उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून आदिवासी बांधवांना या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या नावानं कॉलनी उभा करता येईल. त्याचबरोबर इनोमध्ये अजूनही केंद्र सरकारनं भारतीय आदिवासींची नोंद केलेली नाही, ती ताबडतोब करावी. आणि यासह आदिवासी आमदारांनी आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत, रस्ते, आरोग्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, या संदर्भामध्ये लक्ष घालून त्या समस्या पूर्णत्वास न्याव्यात अशा तऱ्हेची मागणीही यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. आणि वाचन तोच टिकेल आता इथून पुढे काळात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं आज ही दुनिया झालेली आहे मोबाईलची दुनिया आहे. आणि मग जवळ मुलगा नको, जवळ पती नको, जवळ कोणी नको, फक्त एक मोबाईल झाला की सकाळपासून सिरियल सुरू असतात. पण बंधूंनो लक्षात ठेवा, आपल्या आई बापांना आश्रमामध्ये पाठवणारी सून मुलं या जगामध्ये मला शोभा वाटले, तेव्हा त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय जवान, जय आदिवासी, जय मानव, जय धन्यवाद सर. यानंतर मार्गदर्शनातून मिळतो यशाचा आधार. अध्यक्ष मनोगत आता ऐकूया मनापासून. 94 यावर्षी आदिवासी दिनाची सुरुवात हे युनोला जाहीर केली. आज आपण पाहिलं तर 192 देशामध्ये हा आदिवासी दिन साजरा केला जातो. समाजाचं काही घेणे देणं पडलेलं नाही. ते का होते तर आपला आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये होत नाही. साहेबांचा कोणतरी व्हिडिओ येईल, मग ते नाचकाम केलेलं असेल, मग काही लोक टीका लावायचं, काही लोकांना त्याच्यात आनंद वाटेल. त्याचं काही लक्ष नाही. मगाशी सांगितलं की शिक्षण हे वाहिनी तत्व आहे, त्यामुळे शिक्षण घेतलेला प्रत्येक माणूस तिकडे काही पडणार आहे. आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज मोठ्या उत्साहाने हा आदिवासी दिन साजरा करण्यात आला. तर या ठिकाणी आम्ही वर्षाला ज्या आदिवासींचे जे विविध प्रश्न असेल, जनजागृती असेल, त्या संदर्भासाठी आम्ही हा आदिवासी दिन साजरा करतो. संपूर्ण देशातमध्ये हा साजरा झाला पाहिजे. केंद्र स्तरावरून असेल किंवा राज्य स्तरावरून असेल, हा दिन साजरा करण्यात यावा, यासाठी सुद्धा आम्ही या आदिवासी दिनानिमित्त विनंती करतो. संपूर्ण जगात हा 192 देशामध्ये हा दिन साजरा केला जातो आणि 1994 पासून युनोने, संयुक्त राष्ट्रानं की हा आदिवासी दिन साजरा करावा असं सर्व देशांना हे निर्देश देण्यात आले. परंतु अद्यापही केंद्र सरकारनं, भारतातील केंद्र सरकारनं आदिवासी दिन केंद्र स्तरावर हा उत्सव, आदिवासी दिन हा साजरा होत नाही. यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना आम्ही विनंती करतो की केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर हा शासकीय पातळीवर हा दिनसुद्धा साजरा करावा. आणि जी 23% आदिवासी भारतामध्ये राहतात, जवळपास 12 कोटी लोकसंख्या ही आदिवासींची आहे देशात. आणि ही 12 कोटी आदिवासींची लोकसंख्या, ही आदिवासींची नोंद हे संयुक्त राष्ट्रसंघात युनोमध्ये करण्यात यावी अशी आम्ही दरवर्षी ठराव करतो आणि केंद्राला पाठपुरावा करतो. तसं याही वर्षी आम्ही केंद्राला हा पाठपुरावा करणार आहोत. तसा ठराव आम्ही आज घेतलेला आहे. तसे जे 25 आमदार आहे, या 25 आमदारांनी आमच्या ज्या आदिवासींच्या विविध समस्या आहेत, अनेक ग्रामीण भागात अद्यापही ज्या मूलभूत सुविधा आहेत, जसे पाण्याच्या सोयी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असेल, ज्या अद्यापही अनेक ठिकाणी नाही, त्या मूलभूत सुविधा या पोचल्या पाहिजेत. आणि आदिवासी आमदारांनी हा आदिवासीच्या समस्येसंदर्भात हा आवाज उठवला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वांना विनंती करतो. नमस्कार.
विश्व आदिवासी दिवस आज सांगलीमध्ये पाटबंधारे भवन येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवडे साहेब आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर बाळासाहेब वनखंडे आणि इतर विविध संघटनेचे पदाधिकारी इथं उपस्थित होते. आणि आज आदिवासी दिनानिमित्त आम्ही सांगलीमध्ये जे हजारो आदिवासी बांधव सांगलीला कार्य देतात त्यांना एकत्र राहण्यासाठी शासनाकडे आम्ही 5 एकर जमीन आणि बिरसा मुंडाचे नाव बिरसा मुंडा कॉलनीसाठी आम्ही मागणी केली आहे. तरी शासनाने याला दखल घेऊन आमचे प्रश्न मान्य करावा असे मी प्रशासनाला विनंती करतो. नमस्कार. दिलीप आंबवणे, ट्रायबल फोरम संघटनेचा पुणे विभागीय अध्यक्ष. या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे राज्याध्यक्ष गणेश मडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम साजरा करत असतो. आणि सगळ्या मोठ्या संख्येने आदिवासी समाज प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी येत असतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतो. फक्त सांगली जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मग त्या ठिकाणी आमच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय केला जातो. त्यासाठी विचारविनिमय करून त्या ठिकाणी रणनीती ठरवली जाते. आज बोगसांचा विषय असेल, आज वेगवेगळे आदिवासी भागातले प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी आमच्या भागातील लोक रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात, जल्लोष करतात आणि विचाराने हा कार्यक्रम केला जातो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाबद्दल मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. त्या घोषणाकडे पण लक्ष द्या. जय आदिवासी, जय आदिवासी, जय संविधान, जय संविधान.